आता हा आहे भाजीचा फणस. ह्याची भाजी बनवते, आपली बटाट्याची भाजी करते ना तशी बनवते. इकडचे लोक भरपूर खाते, आम्हाला नाही आवडत, पण तरी आता दिलेलं आहे शेजारच्यांनी. तर आता मग ह्याची भाजी बनवून आता संध्याकाळी बघू, जर जमलं तर ह्यांना विचारून बनवते. हे पण नाही खात आणि मी पण नाही खात, कारण नाही एवढी चवीला आपल्याला लागत नाही. बघते आता. हे असे एवढ्या भाजीचा फणस असतो असा. इकडे आता लई खाते लोक. इकडे मी नाश्ता बनवते आहे माझ्यासाठी. हे शेवयांचं उपीट. म्हटलं तर नाश्त्याला काहीतरी बनवू म्हणून मी बनवलं शेवयाचं उपीट. बघते आता तिची भाजी कशी बनवायची. आणि नाही आवडत ते आपल्याला. आता बनलेलं आहे उपीट. आता मी नाश्ता करून येते. बरोबर 4 वाजले. या सगळे नाश्ता करायला. इकडं माझं झालेलं आहे शेवगे शेंगाची आमटी. इकडे भात. इकडे चिवच्या घरच्यांनी पण ओले काजू दिले होते. हे बघ, हे ओले काजू दिले ते. काजूगर ना? काजूगर म्हणते. हे असे असते. ही कुयरी म्हणते फणस. हां, हे असं जर काढ वरची साल. इकडेच हे. ही कुठं वरची साल? त्याला नाही ना? नाही, ह्याला नाही. ह्याची काढ. इकडेच ही असं. ह्याची काढ वरची साल. छान. हे असं काढते. हे टाकून द्यायची आणि हे टाकून द्यायचं. हे असं मी आता मी टाकून देते तिकडे. गेले काजू कच्चे. हां, हे एकदम कच्चे कवळे हे. थांब मी फोटो काढू दे मला मग खा. हे पूर्ण सगळे ओले. हिची भाजी करून खाते लोक. हे असं जास्तीत जास्त उसळच करते काजूची. इकडं आता प्रत्येकाच्या घरात तेच भेटतं. हे असं काढायचं वरती साल. ह्याच्यावरती ते हिरवा आम्ही दाखवतो ना व्हिडिओमध्ये, त्याच्यावरती कडकवाला आवरण असतं वरती. मग त्याच्यात असं चिरून वेळीवरती किंवा सुरीनं असं काढायचं. 2 तुकडे करायचे आणि मग ती अशी ही साल निघते. आणि मग हे ओले काजू खायसाठी छान लागते. हे भाजीचं आहे मस्त. हाय, आता आम्ही कबड्डीच्या कबड्डी स्पर्धा आहे त्या बघा चालू. जेवण वगैरे झालं आमचं. जाऊन तेवढं बघून येऊ. हे तयार झाले तर. आम्हाला दोघांना स्पोर्ट्स आवडते भरपूर. आणि जवळ आहे ना, आणि आज पहिला दिवस आहे म्हटलं लेटच निघू. बघू आता कसं काय काय. अजून चालू झालेलं आहे. रिक्षाची वाट बघते. सगळंच काम आवडलेले. गॅस बंद केला? हो, केलं तुला. दूध गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं दाखवतो तुम्हाला पण आम्ही व्हिडिओ करून. बघूया. थांबून जाणार नाहीये. चार फ्लॅटिंग गेलं नाही. करण्याचा प्रयत्न आहे. खबर फेरी तयार नव्हता. वाजता पैठणे. सीजन 18 जुलाई से हर शाम 7:50 पर.
शिंदे आणि जे कॉम्प्लेटली बाहेर फेकला गेलाय चुकीच्या पद्धतीने वेट करण्याचा होता प्रयत्न. आपण लॉबीच्या खूप क्लोजली आहोत त्यामुळे तिथे लेझी जाऊन चालत नाही. रॅपिडली माघारी परत अपेक्षित होतं इथे झालं नाहीये. साईपुरस चढाई करताना 6ची बचाव फळी इथे राहील. पॉईंट टेबल ट्रामाला 6 गुणांची मिळत असली शिवजाई संघाकडे साईपुरस करून आम्ही चढाई करत आणि ती आपल्याला पाहायला मिळतोय. तरी कोणताही पॉईंट एकदा माघारी परत नाही आणि दरम्यान मॅच होत होते म्हणजे खेळण्यासाठी जशी तुम्हाला 13 आली ती आपण पाहणार इंग्लिश पाडावी माझं तुझ्या पहिला पॉईंट गुरुकुल संघाच्या खात्यामध्ये सोडला गेलाय. मैदानाच्या बाहेर प्राथमिक केला गेलेला रोहन गवरे 1 नंबर खेळणारा 1 नंबरच्या बाबुलीस पोलीस रत्नागिरी संघाचा रायडर आम्ही खेळाडूच्या आतमध्ये दाखल होतोय. पॉईंट टेबल ऑन झालंय गुरुकुल चिपळूण संघाचं बाबुलीस पोलीस संघाचे पॉईंट टेबल ऑन करतो का पास आहे रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न दावा ठोकलाय. ओव्हरमध्ये खेळणारा खेळाडू बसलेली पाहायला आला जर्सी क्रमांक 12 एकदम तशीदार सिंगल पॉईंट जबरदस्त इथे दिली जाते फाईट आहे. शानदार लढत जी पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 13 जशा तसं उत्तर देण्यासाठी जयराज आतमध्ये इथे दाखल झाले. साडीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला जिंकला. पहिल्या रेड आता आम्ही आलो. किती वाजले? 11:15 वाजले. आम्ही आलो आता मॅचेस बघून. छान होत्या. मस्त वाटलं तेवढंच जरा असं. आता बघू उद्या जमलं तर उद्या जाईन आम्ही नाही तर मग नाही दररोज नाही जमत कारण कामाच्या येणे नाही हे होत. तर आता मी थांबते. तर उद्या बनवते व्हिडिओ परत. गुड नाईट.